सुंदर आहे वहिनी. खरंच सुंदर आहे वहिनी. वहिनी लग्न नाही झालं अजून तिचं? हा, पण ज्याला मी दादा म्हणतो त्याचं तिच्याशी लग्न झालं तर ती माझी वहिनी होणार ना. हा ए अति होते हा तुझं आता. अगदी. अरे आतापर्यंत मी काही केलंच नाही. आगे आगे देखो होता है क्या. तुझा गॅस ना काय होते बघ जा. मला कळतोस तू. बबलू हा आऊट. काय ग? कसला निर्णय? हे लग्न मी नाही करू शकत. कसं असतं ना बाळा, जगात प्रत्येक गोष्ट ही सकारण घडत असते. म्हणजे तुला लग्न नाही करायचं यामागे काहीतरी कारण हे नक्कीच असणार. ते कारण आम्हाला कळू शकेल का? हे लहान असताना भैरवी माईन बरोबर एक करार झाला. करार म्हणजे त्यांच्यासोबत प्रत्येक कार्यक्रमाला जायलाच पाहिजे असा. माफ करा, पण मला असं माझ्या परिस्थितीवर बोलायला नाही आवडत. पण तुम्ही सगळं जवळून बघितलं, त्यामुळे मला काम करत राहणं गरजेचं आहे. मी स्वतःचा विचार केला ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. फक्त एवढंच कारण आहे ना? एवढीच अडचण आहे ना, 2 मिनिटात सोडवतो. हॅलो अमरराव. कायम कुठे पण पडलेला असतो पाय पसरून. कोण? लॅपटॉप शोधतो ना आपण, तोच. शोध. अरे ऐका ना. बबलू, अरे बबलू ऐक ना. माझं ऐकशील का? अरे ही बरोबर नाही रे. आपण म्हणजे सापडला. हे बघ, तुला जिथे ठेवलंय ना तिथं थांबायचं, असं चालत जायचं नाही. बबलू तू म्हणा दे. ग्रेट. आता आपण सोशल मीडियावरती अस्मी प्रधान सर्च करूया. अस्मी प्रधान एंटर. अस्मी, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये काय काय बोलून जातेस, पण आधी प्रिपेअर राहता येत नाही तुला. पार्टीचे फोटो, ट्रिपचे फोटो ओके डिलीट करावे लागतील. दिस इज टॉकिंग. तिला न विचारता तिचे फोटो नाही बघू शकत आपण. मला नाही पटत आहे. हे भारी आहे. सोशल मीडियावरती फोटो का टाकतात? काय टाकतात? लाईक मिळायला, जागाने बघायला. तिला फोटो दाखवायचे, आपल्याला बघायचे. सिंपल. अरे बबलू ओळखला पाळख. अरे होईल ना. ओळख होईल, पाळख होईल, गोष्टी पुढे जातील. आणि तसं पण आम्ही आमच्या भावी वहिनीची प्रोफाईल स्टॉक करतो. तुला नसेल करायची तर तू जाऊ शकतोस. ना असं नाही ऐकणार. नाही.
अरे तुम्ही एवढे स्ट्रॉंग कधीपासून झाला रे? ए सोडू नको सोडू नको. पाहिजेच्या काय बघून कसं होतंय आता. आला नेटवर्क. तू नीट का नाही होते? डिलीट. नवीन फोटो अपलोड करते. हा फोटो अपलोड का नाही होते? झालं. आणि डन. प्रोफाईल ओपन झालेली आहे. मला नाही बघायचंय. अरे तू आत्ता बघणार नाहीस पण आयुष्यभर तर हाच चेहरा बघायचा आहे ना. वा सुंदर आहे. आणि ऍक्च्युअल मध्ये जशी आहे ना तशीच प्रोफाईलवर पण आहे. यात कसं असतं की काही लोक असतात वेगळे आणि दिसतात वेगळे. हिचं तसं वाटत नाही. दादा बघ ना प्रोफाईल बघ. नाही नाही मला नाही बघायचे. प्यासा कुएं के पास नहीं आता है तो कुआ प्यासाचे जवळ जातो. तो कुआ प्यासे के पास जाने दो. कुआ प्यासा के जवळ आया है. देखना पड़ेगा. ए सारंगता बघ ना. बबड़ो तो इसी बात पर एक कॉफी हो जाए. हाँ आमची एकुलती एक मुलगी. जीव की प्राण होती आमचा सानिका. पण ती निघून गेली आणि पण तुला पाहिलं आणि असं वाटलं आमची सानिकाच परत आली आमच्याकडे तुझ्या रूपाने. सावली तू मुलगीच आहेस आमची. आम्ही तुझ्या चांगल्याचाच विचार करू. सावली मी अमरशी बोललो. काय म्हणाले ते? लग्नानंतर हिने काम केलं तरी चालणार आहे. त्याची त्याला काही हरकत नाही. बघितलंस चांगल्या मनाने ठरवलेल्या गोष्टी चांगल्याच होतात. आता झालं ना मनासारखं. उगाचच विचार करत होतीस विडाबाई. घेते मी. थांब. आपल्या लेकराला असं न जेवता माघारी पाठवेन का मी? सावली खूप दिवसापासून एक गोष्ट मनात होती ग. कुणाशी बोलता येत नाही, कुणाला सांगता येत नाही. तुला सांग
मला आई म्हणजे हो आई. कानू, अगं पाणी घे. अगं सावली येईल ग, कुठं नाही जात ती. पांडुरंग आहे की नाही त्याला काळजी घे. पाणी घे. सगदेवा, काय रे, कुठं काय लागला का पत्या? नाही, तिच्या सगळ्या मैत्रिणीकडे जाऊन आलो पण ती कुठंच नाही. आपल्या मैत्रिणीला काय सांगून गेल्या का? नाही ना. पळून गेली ती, पळून गेली. मी तर म्हणते बरंच झालं ना ते करवंद. तसं बी कोणी विकतही घेईना आणि फुकटही घेईना. बरं झालं. जयंती, बास जयंती बास. पाठव तुमचा डायलॉग. सारखा सारखा नका घेऊ तू. अगं पण कोण आहे रे? जगन्नाथजी. बोला जगन्नाथजी. काय सावलीला शोधताय का? होय, म्हणजे घरात दिसली नाही म्हणून काळजी नका करू, ती माझ्याकडे आहे, माझ्या घरी आहे. सावली तुमच्याकडे आली? हो, आणि अगदी सुखरूप आहे. कळलं का? जेवण करेल आणि येईल घरी. हा, बरं बरं, तुमच्याकडे आहे म्हणल्यावर काहीच अडचण नाही. येऊ द्या सावकाश. ठेवू का फोन? हा. सावली जगन्नाथजींकडे आहे. पांडुरंगारी. पांडुरंगा, तुलाच काळजी रा. पांडुरंगारी वासुदेव हरी. मला विश्वास होता माझे साऊ कधी बी येडं वाकडं पाहून चालणार नाही. हो का? सारंग आणि मेहेंदळी कुटुंबाला आपल्या जाळ्यात या सगळ्या प्रक्रियेत तुला लग्न करता येणार नाही हे लक्षात ठेव. ठीक आहे, तर मग करार झाला म्हणायचा. दादा, अरे मी आहे ना, मी हे काम करतो. मी म्हणून तुम्ही रिक्षाने कशाला जाताय? गाडीत न जाऊया ना. नाही इट्स ओके, तुम्ही जा. नाही नाही, चला चला, मी बॅग मागे ठेवतो. प्लीज मी काय इन्सिस्ट प्लीज. हाय. हाय. दादा, अचानक मला आठवलं की आईने मला एक काम दिलं होतं, ते मला आत्ताच्या आत्ता करावं लागेल. तुम्ही जा पुढे, मी ते काम करतो. ठीक आहे, चलो. घे अजून एक चपाती. नाही माझं खरंच पोट भरलंय. अगं असं काय करतेस? काही होत नाही अजून एक चपाती खाल्लीस तर. आहे पोट भरले. साऊ, लाजतेस काय तू? सावली, जेवताना लाजायचं नाही. आणि आता तू हे आपलंच घर समज. अगं आणि आपल्याच घरात काय लाजायचं? सावली, एक सांगू? घरातून बाहेर पडताना घरच्यांना सांगून निघत जा गं. आणि तुला काही अडचण आली,
काही काही बोलावंसं वाटलं तर आम्ही आहोतच ना ग, हा ना? अरे वा, आज सगळे चांगले योग जुळून आलेले दिसत आहेत. अरे वा, यांना घेऊनच आलात का? हो मा, आता सावलीला मुलगी मानलंय म्हटलं तिची प्रत्येक शंका दूर करायला नको. सावली, आता तू अमरच्याच तोंडून ऐक तो काय म्हणतोय ते, म्हणजे तुला टेन्शन राहणार नाही. ॲक्च्युली मला काहीच प्रॉब्लेम नाही जर यांनी लग्नानंतर जॉब सुरू ठेवला तर. त्या बाबतीत यांना स्वातंत्र्य राहील. तुम्हाला जोपर्यंत काम करायचंय तुम्ही करू शकता. झालं समाधान की अजून मनात काही शंका आहे? नाही. बरं मी निघतो. आणि तुम्हाला कधीही काही बोलू वाटलं तर हक्काने बोलू. बरं, आता घरी जायला हवं. तू मगाशी आतमध्ये होतीस ना, तेव्हा घरनं फोन आला होता. मी म्हटलं माझ्याकडेच आहे, काळजी करू नका, पण आता वाट बघत असते. आता घरी जाऊया चल. नाही, जाते मी. अगं तू एकटी कशी जाणार? मी ड्रायव्हर पाठवतो ना. रवी, आहो नको, मी येताना एकटी चालेल, जाताना एकटी जाऊ शकते. अगं असं काय करतेस? एकटी कशी जाशील यावेळेस? आहो मी एकटी कधीच नसते, आणि तसंही हा कायम माझ्या सोबतच असतो. ह्याचीच तर सावली आहे ना मी. अगं शिरा. ऐ राहू दे सुखी राहा. येते मी. ये. येते मी. देवा, बारीक लक्ष ठेवा.